नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत। यासाठी मी इथे साय घेतली आहे। माझी 5-6 दिवसाची जमा केलेली फ्रीजमध्ये ठेवून दिलेली दुधावरची साय आहे। याला आता एका डब्यामध्ये ठेवून विरजण लावला आहे, म्हणजेच दुसरं वरून थोडंसं दही टाकलं आहे। हा दुसरा दिवस बघा, छान विरजला आहे। माझी आजी किंवा तुमची आजी पहिल्या काळामध्ये मोठी रवी असायची आणि त्याने हे लोणी तयार करायचं। पण आता आधुनिक काळामध्ये आपण मिक्सरच्या साह्याने किंवा हँड मिक्सीने करतो, तर मी आज मिक्सरच्या साह्याने करणार आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आणि बघा, हे आपलं लोणी वर आलं आहे आणि खाली ताक राहिलं आहे। आता याला असंच थोडं थोडं करून मिक्सरमध्ये काढून घेऊया। आणि याच्यामुळे काय होतं की एकतर लोणी पण होतं आणि दुसरं तर ताक होतं। म्हणून मी नेहमी माझी आजी जसं करायची तसंच साईला विरजण लावून नेहमी करते। आता बघा, आपलं ताक एक वेगळीकडे झालं आहे आणि लोणी। आणि कधी कधी उन्हाळ्यामध्ये थोडंसं हे लोणी निघायला वेळ लागतो, तर त्यासाठी काय करायचं, थंड पाणी वापरायचं। आणि हिवाळ्यात जर करत असाल तर थोडंसं कोमट पाणी वापरायचं। पण मला आज काही थंड पाणी लागलं नाही, व्यवस्थित आणि छान निघालं आहे। बघा, आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्या भांड्यामध्ये अगोदर पाणी घ्यायचं, म्हणजे जे काही लोण्यामध्ये थोडंफार राहिलेलं ताक असेल ते पूर्ण निघून जाईल। पहा, किती छान लोण्याचा गोळा तयार झाला आहे। आता याला आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊन गॅसवर ठेवूया आणि याचं तूप तयार करून घेऊया। यातलं राहिलेलं पाणी पण मी सगळं काढून घेतलं आहे। आणि आता मंद आचेवर याला चांगलं उकळूया। आणि तूप करताना बराच वेळ लागतो आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, नाहीतर ते करपतं किंवा खाली चिकटतं। आता हे छान उकळत आहे बघा, उकळून उकळून आपलं तूप तयार झालं आहे। याला आपण चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया। आणि तूप चाळताना नेहमी स्टीलची चाळणी वापरा। मी तर वापरते, कारण की प्लास्टिकच्या चाळणीने गरम असेल तर ती चाळणी वितळते। प्लास्टिकची चाळणी वापरायची असेल तर थोडंसं थंड होऊ द्यायचं। आता आपलं तूप तयार झालं आहे। पहा, किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागतं। अशाच पद्धतीने तुम्ही पण विरजण लावून तूप तयार करा।